नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रकाशाचे अपवर्तन प्रकरण 6 यामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक, प्रकाशाचे अपसरण या 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी त्यांनी इथे थोडे आठवामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? तर वस्तूच्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात, त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. आता एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात, त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. पृष्ठभागावर परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की वस्तू आपल्याला दिसते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर पुढील प्रश्न त्यांनी विचारलाय, प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते? परावर्तित किरणांची दिशा काही नियमांनुसार ठरते. या नियमास परावर्तनाचे नियम म्हणतात. ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला नियम आहे आपाती प्रकाश किरण, परावर्तित प्रकाश किरण आणि परावर्तक पृष्ठभागास आपात बिंदूपाशी असलेली स्तंभिका एकाच प्रतलात असते आणि आपाती प्रकाश किरण आणि परावर्तित प्रकाश किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात. या आकृतीत PO हा आपाती तर OQ हा परावर्तित किरण आहे. OM ही स्तंभिका आहे. आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिका OMच्या विरुद्ध बाजूला आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकाचे नियम आहे आपाती कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपतन कोन म्हणतात. कोन POM बरोबर कोन I हा आपतन कोन आहे. तसेच परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन म्हणतात. कोन QOM बरोबर कोन R हा परावर्तन कोन आहे. प्रत्येक वेळी कोन I व कोन R हे सारख्याच मापाचे असतात. आपल्या सभोवताली घडणाऱ्या सर्व घटना आपण प्रकाशामुळेच बघू शकतो. केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यासारख्या निसर्गातील विविध किमयांचा आनंद घेऊ शकतो. आपल्या सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार वनसृष्टी, रंगीबेरंगी फुले, दिवसा निळेशार दिसणारे आकाश, रात्रीच्या अंधारात आपल्याला चमकताना दिसते, या सर्व गोष्टी आपल्याला माहीतच आहेत, कारण दररोज आपण त्या अनुभवतो. साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिले आहे. यामुळेच प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते. निर्माण झालेल्या छायास्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात याचाही आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला आहे. परंतु काही विशिष्ट प्रकाश किरण वाकूही शकतात हे आपण पाहणार आहोत. प्रकाश म्हणजे नेमके काय? प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे होत.